त्याचप्रमाणे मी काल बोललो की लाडकी बहीण लाडकी लेक ही योजना जर तुम्ही आणत असाल तर आम्ही तिचं स्वागत करतो। या निमित्ताने एक गोष्ट मला बरी वाटली की घराणेशाहीच्या विरुद्ध बोलणारे लेकींची सुद्धा काळजी घ्यायला लागले आणि लेकीची जशी काळजी घेतायत स्वतःच्या लेखाची न घेता जनतेच्या लेखांची सुद्धा काळजी त्यांनी घ्यावी, जनतेच्या मुलांची काळजी घ्यावी। महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता लाडकी लेक जसं तुम्ही आणताय, लाडकी बहीण जसं तुम्ही आणताय, तसंच लाडका भाऊ किंवा लाडका मुलगा लाडका पुत्र ही सुद्धा एक योजना त्यांनी आणावी अशी आमची मागणी आहे। याचं कारण असं की निवडणुकीच्या तोंडावरती हा गाजर प्रकल्प आहे, गाजर संकल्प आहे। गाजर दाखवा आणि लोकांना फसवून आपलं इप्सित जे काही साध्य करून द्या, तेवढ्या पुरतं हे मर्यादित राहता कामा नये। याची तरतूद कशी होणार, काय कशी होणार याच्यावरती नंतर चर्चा होईलच। पण महिलांसाठी तुम्ही योजना आणल्यानंतर आज सुद्धा लाखो बेकारांचे, बेकार तरुणांचे लोंडेच्या लोंडे हे नोकरीच्या शोधात फिरतायत। अशा आपल्या मुलांना, अशा आपल्या भावांना घरी आल्यानंतर ही लाडकी लेक किंवा लाडकी मुलगी ती उत्तर काय देणार? घर सांभाळायचं असेल तर पुरुष असतो तशी कर्तबगार महिला सुद्धा असते। त्याच्यामुळे दोघांच्या कर्तबगारीला वाव मिळाला पाहिजे, रोजगाराच्या संध्या सुद्धा वाढल्या पाहिजेत आणि एकूणच या अर्थसंकल्पाकडे आमचं लक्ष आहे। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मी आपल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जेव्हा अर्थसंकल्प सादर केला गेला होता तेव्हा असंच बोललो होतो की कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात। आज सुद्धा माझी हीच मागणी आहे की कॉन्ट्रॅक्टरसाठी काहीतरी कामं काढू नका, कॉन्ट्रॅक्टरची धन व्हावी आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा यांना काही मिळावं म्हणून ज्या गोष्टींची आता आवश्यकता नसेल तर ती कामं थोडी पुढे ढकलून पहिली जी गरज आहे त्या गरजेनुसार हा अर्थसंकल्प असला पाहिजे। नुसती मोठमोठी रस्त्यांची कामं काढू नका, मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी ही कामं तुम्ही काढू नका की जेणेकरून पुन्हा एकदा राज्याला तुम्ही कर्जबाजारी कराल आणि तुमचं इप्सित साध्य कराल, तर असं काय आम्ही होऊ देणार नाही। अजूनही अर्थसंकल्प सादर व्हायचा आहे, तो झाल्यानंतर विस्ताराने मला काय बोलायचं ते मी बोलेन।